परिस्थिती आहे? त्या काळात आमच्या भागात कुठल्याही प्रकारची मोठी अशी डेव्हलपमेंट झालेली नाही. आणि ज्या कारणासाठी अतिक्रमण तिथं हटवण्यात आली, बांगलादेशी तर ज्यांनी कारवाई केली त्यांच्या घराशेजारी सापडला, मग त्या ठिकाणी का नाही कारवाई केली त्यांनी? एबी फॉर्मचा एक काहीतरी गोंधळ झाला होता, तो नेमका काय होता? संध्याकाळचं रात्रीच खेळ चालले याप्रमाणे एबी फॉर्मची अदलाबदल केली. घाबरलेत? घाबरलेच म्हणायला लागेल ना. टँकर लॉबी किती सक्रिय आहे? ते 1 ते 1.5 लाख किंवा 2 लाख रुपयाचं टँकरचे बिल भरायलाच लागतं. इथले जे स्थानिक आमदार आहेत ते कामं होऊ देत आहेत? आमच्या भागात जर कामं होऊन दिली असती तर ह्या अडचणी झाल्याच नसत्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर आजूबाजूची जी छोटी छोटी गावं आहेत ती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये टप्प्याटप्प्याने समाविष्ट झाली. पण ही गावं महापालिकेच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे सुटल्यात का? नागरीकरण होत असताना तिथला बकालपणा जो आहे तो वाढला आहे का विकास झाला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या भागातले जे लोक त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करतात, त्या भागातून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत, तिथं त्यांना काय समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि कशा पद्धतीनं विकासाच्या बाबतीत ते त्या भागाचा विचार करतात, हे सगळं आपण आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 2 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विशाल आहेर. तरुण चेहरा आहे तुमचा, निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतायत. तुमच्या समोर या शहराचं प्रथम महापौर म्हणजे ज्यांनी महापौरपद उपभोगलेलं आहेत असे राहुल जाधव आहेत. काय नेमकं चित्र आहे तुमच्या प्रभागामध्ये, काय परिस्थिती आहे? आता तुम्ही पाहिलं 2017 ते 22 इलेक्शन, तो मधला भाजपचा काळ होता, त्याच्यानंतर इलेक्शन झाले नाही. त्या काळात आमच्या भागात कुठल्याही प्रकारची मोठी अशी डेव्हलपमेंट झालेली नाही. आज तुम्ही पाहिलं स्पाईन रोड तर राष्ट्रवादीच्या काळात झाला, देवळांदी रोड राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्यावेळेस अजितदादांची सत्ता होती त्यावेळेस झालेले. इंटरनल डेव्हलपमेंट पाहिली तर आमच्या भागात खूप कमी आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर पाण्याची समस्या आमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे, ट्रॉफिकची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे. आज इंद्रायणी नदीचं पाहिलं तर तुम्ही खूप प्रमाणात प्रदूषण होते. STP प्लॅन्ट चालू नाही आहेत, रात्रीचे चालू बंद होतात, दिवसा चालू होतात, अशा पद्धतीने काम चालू आहे. पण हा जो सगळा भाग आहे म्हणजे तुम्ही जो चिखली कुदळवाडी म्हणताय, त्या कुदळवाडीमध्ये लघुउद्योजक आहेत किंवा बाहेरचे लोक होते, त्यांची संख्या खूप मोठी होती. अतिक्रमण कारवाईनंतर काय फरक तिथे पडलेला आहे आणि ज्या कारणासाठी अतिक्रमण तिथं हटवण्यात आली, तर ते कारण जे आहे ते त्याचं पुढे काय झालं? आता तुम्ही पाहिलं त्यांनी बांगलादेशी म्हणून त्या ठिकाणी कारवाई केली. त्या ठिकाणी एकही बांगलादेशी सापडला नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही जे उद्योग व्यवसाय होते की ते म्हणजे ह्या भागात नको होते, कारण की त्याचं प्रदूषणाचं प्रमाण जास्त होतं, तर त्यांना शॉर्ट नोटीस देऊन बाजूला करायला पाहिजे होती किंवा त्यांना वेगळी जागा द्यायला पाहिजे होती. तर सांगायचं म्हणजे बांगलादेशी तर ज्यांनी कारवाई केली त्यांच्या घराशेजारी सापडला, मग त्या ठिकाणी का नाही कारवाई केली त्यांनी? पण जवळपास वर्ष होईल आता त्या कारवाईला. त्यानंतर तिथं काय विकास झाला आहे का? ते अजूनही मातीचे ढिगारे, धूळ ह्याचं सगळं ते दिसतं. तर ज्या कारणासाठी ते हटवलं गेलं, मग त्यानंतर कुठले प्रकल्प तिथं वर्षभरामध्ये उभे राहिलेत? नाही, अजून तर कुठल्याही प्रकारचे प्रकल्प त्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी 175 एकरचं आरक्षण महानगरपालिकेने नवीन DPRमध्ये टाकलेलं आहे आणि बाकीचा कमर्शियल झोन केला आहे. ज्यावेळेस तुम्ही जे आरक्षण टाकले SSC झोन, सुपर ॲडमिशन कमर्शियल झोन, तर त्याच्यामध्ये जे क्लॉथ आहेत ते आपल्या इकडचा कुठलाही म्हणजे शेतकरी किंवा महानगरपालिका पण करू शकत नाही, कारण की महानगरपालिकेची आज परिस्थिती पाहिली तुम्ही तर 15,000 कोटीचं महानगरपालिकेवरती कर्ज आहे. तर कुठल्या बेसवरती ते एवढी मोठी डेव्हलपमेंट महानगरपालिका करणार? त्यामुळं तो प्रोजेक्ट पुढे जाऊन त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. उलट मला वाटते महानगरपालिका एखाद्या खाजगी कंपनीला शोधतील आणि ते देऊन टाकतील, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान करतील आणि महानगरपालिकेचं पण नुकसान करतील. निवडणुकीचा अर्ज ज्यावेळेस तुम्ही दाखल केला त्यावेळेस एबी फॉर्मचा एक काहीतरी गोंधळ झाला होता, तो नेमका काय होता? आता एबी फॉर्मचा गोंधळ म्हणायचं तर असं तर ब क ड असे 4 गट आहे. तर ज्यावेळेस आमच्यासमोर एबी फॉर्म भरला गेला म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या सगळ्या उमेदवारांनी, तर आमच्यासमोर एबी फॉर्म भरले गेले. आम्ही स्वतः पाहिले, त्यांचे व्हिडिओ शूटिंग होते, त्यांचे फोटो होते. त्याच्यानंतर 3 नंतर स्पष्ट सर्वांना एकच माहीत होतं की क गटामध्ये मी आणि निखिल बोराडे आणि ड गटामध्ये वसंत शेठ आणि माजी महापौर राहुल जाधव. पण त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळचं रात्रीच खेळ चालले याप्रमाणे एबी फॉर्मची अदलाबदल केली आणि एबी फॉर्मची अदलाबदल याच्यासाठी केली की ते महापौर वसंत शेठ समोर लढायला तयार नाही आहे. आज जर तुम्ही घाबरलेत? घाबरलेच म्हणायला लागेल ना,
कारण की आज एवढं शहराच्यावरती तुम्ही नेतृत्व केलेलं आहे. आज तुमचं जर महापौरसारखे तुमच्याकडं पद होतं, तुमचं जर स्थानिक लेवलला तुमचं जर काम असेल तर तुम्ही कोणी वसंत शेठ असू नाही तर इतर कुठलाही उमेदवार असेल तर घाबरायचे काहीच कारण नाही आहे. तुमच्या प्रभागामध्ये प्रचाराचे कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात? आमच्या भागामध्ये आमचा जो प्रभाग आहे 2 नंबर प्रभाग, तो 3 भागामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. एक सोसायटी वर्ग, दुसरा बैठीघर आणि एक स्लम एरिया. तर सर्वात महत्त्वाचं पाहिलं तर सोसायटी वर्गामध्ये सध्या नाराजीचं सूर जास्त आहे, कारण की आज पाण्याची समस्या खूप आहे मोठी. दुसरं म्हणजे बिल्डर संलग्न कन्व्हेटेड असेल, त्यांचा इंटरनल मेंटेनन्सचे जे पैसे असेल आणि अंतर्गत जो मेंटेनन्स आहे. आज तुम्ही पाहिलं तर काही काही सोसायट्यांना 3-4 वर्ष झाले, त्याच्यानंतर कोणाची भिंत कोसळलेली आहे, आतल्या PCC खराब झालेली आहे आणि त्याचा खर्च एवढा मोठ्या प्रमाणात. आता आमच्या जाधववाडी भागामध्ये एव्हरेस्ट म्हणून सोसायटी, त्यांची 300 फूट लांबीची भिंत कोसळलीत. आज त्या भिंतीचा आहे ना डेव्हलपमेंटचा खर्च आहे 2.25 कोटी रुपये. कुठल्या पद्धतीने सोसायटी तो खर्च पेलवू शकते? नाही पेलवू शकत. त्याच्यानंतर जे बिल्डर लोकांनी कामं केलेली आहे ती काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलेले आहे, पेपर व्यवस्थित केलेले नाही आहेत. तर त्याच्या संदर्भात आम्हाला सोसायटी धारकांसाठी काम करायला लागेल. तसाच एक प्रकल्प पाहिला तर ऐश्वरम हमारा, तर त्या ठिकाणी एवढे लिकेजेस आहेत स्वप्नपूर्तीसारखा, जो गव्हर्नमेंटचे आपण म्हणतो माडा किंवा म्हणजे आपलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे JNUR अंतर्गत प्रकल्प झालेत त्यांच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे की आज तुम्ही पाहिलं तर 10व्या मजल्यापासून पाणी लिकेज झालं तर पहिल्या मजल्यापर्यंत लिकेजेस आहेत. तर सांगायचं तात्पर्य की ह्या सोसायटीमध्ये ह्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील सोसायटी धारकांचे, पाण्यापासून त्यांचं कन्व्हेटेडपासून इंटरनल मेंटेनन्स. टँकर लॉबी किती सक्रिय आहे? तुम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये 1 ते 1.5 लाख किंवा 2 लाख रुपयाचं टँकरचे बिल भरायलाच लागते आत्ताच्या कंडिशनला. पाणीपट्टी किती भरतात? पाणीपट्टी तर म्हणजे प्रत्येक फ्लॅटवरती मला वाटतं एका फ्लॅट मागे आहे ना 3,000 रुपये पर इयर त्यांची पाणीपट्टी आहे, म्हणजे 1 BHK आणि 2 BHK असेल तर जास्त आहे. तर त्या हिशोबाने त्यांना कुठलं पाणी जे काही महानगरपालिकेने ठरवलेलं असतं की एका माणसाला किती लिटर पाणी, तर त्या पद्धतीने कुठलाही मीटर नाही आहे. एखाद्या सोसायटीला समजा 1 लाख लिटर पाणी पाहिजे तर तिथं 50,000 लिटरच पाणी पोचते, म्हणजे अर्ध पाणी कमी पोचते आणि ते पण 1 दिवसाआड पोचते. म्हणजे असे अडचणी आहे आपल्या भागामध्ये. तिथले जे स्थानिक आमदार आहेत ते कामं होऊ देत आहेत? आमच्या भागात जर कामं होऊन दिली असती तर ह्या अडचणी झाल्याच नसत्या. मग महापालिका आणि राज्य शासन यांनी आतापर्यंत काय लक्ष दिलं तुमच्या भागाकडे? आमच्या भागात तसं पाहिलं तर कुठलंच काम झालेलं नाही. तुम्हाला मी मागाशी पण बोललो, स्पाईन रोड, दिवाळंदी रोड, इंटरनल जे DP रोड ओपन व्हायला पाहिजे होतं. आज ट्रॉफिकची एवढी मोठी समस्या, इंटरनल DP रोड ओपन व्हायला पाहिजे होते. कुठल्याही प्रकारचा इंटरनल DP रोड पूर्ण नाही आहे. जिथं बिल्डरची गरज आहे तिथपर्यंतच रोड केला जातो आणि तिथून पुढं स्टॉप होतो. मग अशा पद्धतीचं काम चालू आहे. जे रोड पुणा नाशिक हायवे तर तळावडी असे आमचे 18 मीटरचा, 30 मीटरचा आणि एक नदीलगत 18 मीटरचा जो पालखी महामार्ग म्हणून विकसित होणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं. त्याच्यामुळं सगळे ट्रॉफिकची समस्या आमच्या भागात आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर आमच्या 2 नंबर प्रभागात COEP सारखं भारतातलं 3 नंबरचं कॉलेज अजितदादांच्या मार्फत आलेलं आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालय ते पण आलेलं आहे. पोलीस आयुक्तालय आलेले आहे. 200 एकरचं जे एक्झिबिशन सेंटर आहे ते पण त्यांच्या काळात आलेले आहे. त्याच्यानंतर आमच्या भागात फक्त हे शासकीय कार्यालय आली, पण शासकीय कार्यालय आल्यानंतर त्या ठिकाणी येणारं जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी जे ट्रॅफिकचं नियंत्रण आहे कुठल्याच प्रकारचं काम नाही झालेलं. परवा अजित पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथं दडपशाही होते, इथं दहशत आहे. काय अनुभव घेतलाय? दादांनी जे सांगितलं ते खरं आहे का? खरंच आहे ना. जर त्या गोष्टी नसत्या तर आम्ही ज्या मागण्या करतोय ते त्या सोसायटी, समजा बिल्डर लॉबींचा जो विषय, तर सोसायटीत जे फ्लॅटधारक आहे ते पुढं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याच्यावर कामच होत नाही. पूर्णपणे बिल्डरच्या बाजूने ना सपोर्ट केला जातो आहे. मग ह्या गोष्टी झाल्याच नसत्या, सोसायटी धारकांचा प्रश्न मिटला असता. आज बैठीघरांचा तुम्ही जर विषय घेतला तर 17 बंगले पाडले गेले, 37 बंगले आमच्या नदी पुरवणी क्षेत्रातले ते म्हणले. तर त्याच्यानंतर बंगले पाडल्यानंतर त्या जनतेचा तुम्ही आक्रोश पाहिला, तिथं प्रत्येक न्यूजवाला गेला होता. तर आता DPमध्ये तोच झोन ब्ल्यू लाईन खाली गेली आणि तो पूर्ण झोन झाला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर कारवाई होत असेल तर मग याचा अर्थ ना नियंत्रणच नाही कुठलं.
काय या परिस्थितीमध्ये मग ही निवडणूक इतकी दहशत असेल तर ही निवडणूक किती सोपी वाटते? नाही, जरी तुम्हाला सांगतो आता आम्ही म्हणजे भेटीगाठी घेतोय, सर्वसामान्यांशी भेटतोय, सोसायटीमध्ये फिरतोय, जरी दहशत असले, फोन येत असले तरी लोक काय बोलतात ते आम्ही तुम्हाला जे 15 तारखेला तर कोण नाही आवडू शकत, आतमध्ये गेल्यानंतर बाहेर तुम्ही काही करू शकता, ह्याच्याबरोबर फिरू नका, त्याचं स्टेटस लावू नका, त्याचं फेसबुकला टाकू नका, कमेंट करू नका, किंवा तुम्ही इतर ह्याच्या पद्धतीने अडवणूक करू शकता. 15 तारखेला कोण अडवू शकणार नाही आहे. 15 तारखेला रिझल्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि अजितदादाच्या नेतृत्वाबरोबरच राहील आणि घड्याळ चिन्हालाच या ठिकाणी पिंपरी चिंचवड सहमती देईल. कारण की शहराला पण आता लक्षात आले की अजितदादांसारखं नेतृत्वाची गरज आहे. कारण की आज तुम्ही पाहिलं की जे अजितदादांच्या काळात जे रोड डेव्हलप झाले त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा ठोस, आज पुन्हा नाशिक हायवेचं तुम्ही पहा, गेले 10 वर्ष जाहिरात होती आहे, झालं का काम? आज यांना 7 वर्षापूर्वी इनलिगल कंस्ट्रक्शन म्हणून त्याच्या बाजूचा सगळा एरिया त्यांनी पाडून घेतलेला आहे. आणि आज जे सांगतात की आमच्या जागा म्हणजे साईडच्या जागा ताब्यात नाही, तुम्ही तर मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही काम करत नाही. काम करायला पाहिजे ना. आज यांना तुम्ही पाहताय जो चाकणे मडशेत आमच्या भागातला जो 20,000 ते 1,00,000 रुपये पगार वर्ग काम करतो आणि तो त्या भागात जातो, 2 तास यायला 2 तास जायला. घरी आल्यानंतर त्या माणसाची मानसिकता एवढी खराब असते की तो कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा वेळ चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही. कारण की 2 तास तुमचे प्रवासात जर गेले 5 किलोमीटरच्या 7 किलोमीटरच्या, तो कोणीच म्हणजे त्याची मानसिकताच चांगली नाही राहणार. अगदी खरं आहे. मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज आणि ट्रॅफिक मुक्त रस्ते विशेषतः ह्या मूलभूत गरजा असतात, पण त्यासुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. दडपशाहीचा अनुभव येतोय. फेसबुकवरनं सुद्धा प्रचार करायला कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते. पण असं असलं तरी 15 तारखेला लोक त्यांना जे करायचं आहे ते करतील असा विश्वास विशाल आहेर यांनी व्यक्त केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पाहत रहा आसपास.